आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. नमस्कार नमस्कार बालदोस्तानो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात मी सोनाली सावंत तुमचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तानो, आपल्या या बालजगत कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या शाळांची मुलं सहभागी होत असतात आणि छान छान कार्यक्रम सादर करतात. आज आपल्या या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत रत्नागिरीतल्या फाटक हायस्कूलचे विद्यार्थी आणि ते सादर करणार आहेत एक नाटिका जिचं नाव आहे 6 ऋतूंचे 6 सोहळे. या नाटिकेचं लेखन केलं आहे प्रकाश अनंत देवरुखकर यांनी. या नाटिकेत सहभागी विद्यार्थी आहेत इरा उदय गोखले, अर्णव मकरंद पटवर्धन, निर्मयी निलेश जोशी, स्पृहा तेजराज भावे, दुर्वा मंगेश मुरुडकर, मुमुक्षा महेश्वर वझे आणि अवनी आनंद लिमये. हार्मोनियम साथ केली आहे मनवा ऋषिकेश जोशी हिने, तर तबला साथ केली आहे क्रियांश विश्वजित चव्हाण याने. चला तर ऐकूया नाटिका 6 ऋतूंचे 6 सोहळे. ऋतुराज आज वनी आला, ऋतुराज आज वनी आला, ऋतुराज आज वनी आला, ऋतुराज आज वनी आला. नव सुमनांचा नव कलिकांचा, नव सुमनांचा नव कलिकांचा, बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला. वा वा, सुरेखच. इरा, आज चक्क मैफिलीची तयारी. अगदी तबला पेटी सज्ज. खास दिसतोय आजचा दिवस. सगळं मित्रमंडळ जमा करायचा विचार दिसतोय आज. होय काका, मैफलच रंगणार आहे. स्पृहाची ताई आली आहे ना पुण्याहून. ती आज चक्क शाळाच घेणार आहे आमची. सगळ्यांना माहिती मिळवायला सांगितली आपले ऋतू आणि निसर्गात होणारे बदल ह्याबद्दल. अरे मग चांगलंय. आवड आहे तर तुला या निसर्गाबद्दल? होय, आवड तर आहेच आणि PhD करणार आहे ती त्या विषयावर. तिला केवळ माहिती नकोय, कविता गाणी गोष्टी रूपात सगळं तयार करून ठेवा म्हणालीये. चांगलंय मग कल्पना तिची. होय, आम्हीही सगळ्यांनी केली आहे सगळी तयारी. गाणी कविता नाट्यछटा कथा स्वगत आणि अगदी भारूड सुद्धा. कमाल आहे तुमची. इरा, मी इथे थांबून चालेल ना तुमच्या सोबत? मग काय झालं, उलट अधिक माहिती मिळेल तुमच्याकडून. येस, ये हुईना बात. काका, चला तर मग आवरूया भरभर. येतीलच सगळे एव्हाना. कोण कोण येणार आहेत ताई सोबत? स्पृहा, तिची ताई, समोरच्या अवनी मनवा आणि दुर्वा, निर्मयी, क्रियंच, अर्णव सुद्धा. वा, बरीच मोठी गँग आहे तर. हो तर, नेहमीचीच टीम आमची. बघा, म्हटलं ना, आलेच सगळे. इरा, झाली का सगळी तयारी? हो हो, या या, वाट बघतोय आम्ही तुमची. अगदी तबला पेटीही सज्ज आहे. वाह, क्या बात है. चला करूया तर सुरुवात. गप्पा गोष्टींमधून जाणून घेऊया सर्व ऋतूंना, निसर्गाला. ताई, माझा पहिला नंबर. कधी एकदा ते गाणं म्हणते असं झालंय. कोणतं गाणं? ऋतुराजा आजवनी आला. ते तर होईलच. त्या अगोदर दुर्वाच्या स्वागताने सुरुवात करूया का? हो, चालेल. करा सुरुवात. नमस्कार. ओळखलत मला? मी येतो तेव्हा सृष्टी आपला जुना करडा शालू उतरवून हिरव्यागार रंगाची मखमल पांघरते. हो, मीच तो, तुमच्या सगळ्यांचा लाडका ऋतू, वसंत ऋतू. लोक मला ऋतुराज म्हणतात. का माहीत आहे? कारण मी फक्त बदलत नाही, तर मी नवचैतन्य घेऊन येतो. माझ्या आगमनाची चाहूल लागताच झाडांच्या फांद्यांवर लहानग्यांच्या हातांसारखी नाजूक तांबूस पोपटी पालवी फुटू लागते. तो आंब्याचा मोहोर पाहिलात? त्याचा तो दरवळणारा सुगंध मनाला किती मोहून टाकतो ना. आणि ती कोकिळा, तिला तर माझ्याशिवाय चैनच पडत नाही. आम्रवृक्षाच्या आडोशाला बसून ती जेव्हा कुहू कुहू अशी साद घालते, तेव्हा वाटतं की निसर्ग स्वतःच गाणं गातोय.
पण माझं येणं केवळ निसर्गापुरतं मर्यादित नसतं. मी तुमच्या आयुष्यातही नवा उत्साह घेऊन येतो. गुढीपाडव्याची ती उंच उभारलेली गुढी, कडुनिंबाचा तो आरोग्यदायी प्रसाद, हे सर्व चैतन्यदायीच आहे ना. मित्रांनो, माझ्याकडून एक गोष्ट नक्की शिका. पानगळ झाली म्हणून झाड कधी रडत बसत नाही. जुनं गेल्याशिवाय नवं येणार नाही हे त्याला माहीत असतं. तसेच तुम्हीही आयुष्यातल्या जुन्या दुःखद गोष्टी विसरा आणि नव्या आशेची पालवी फुटू द्या. जुनी पानं गळून गेली, नव्या पालवीची ही नवलाई. जुनी पानं गळून गेली, नव्या पालवीची ही नवलाई. हिरव्यागार शालूमध्ये नटली जणू धरती माई, नटली जणू धरती माई. पळस फुलांनी रानामध्ये रंगांची केली उधळणं. पळस फुलांनी रानामध्ये रंगांची केली उधळणं. केशरी रंगात न्हाऊन निघते सृष्टीचे हे अंगण, सृष्टीचे हे अंगण. दुर्वा, खरंच उत्साह वाढला बघ. तुझं हे स्वागत ऐकून चैतन्य निर्माण झालंय इथेही. काका, आता माझं गाणं हा. हा बाबा, आता तुझाच नंबर. करा बरं सुरू. ऋतुराज आज बने आला, ऋतुराज आज बने आला, ऋतुराज आज बने आला, ऋतुराज आज बने आला. नव सुमनांचा, नव कलिकांचा, नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेऊन आला, बहर घेऊन आला, बहर घेऊन आला. ऋतुराज आज बने आला, ऋतुराज आज बने आला. कुंज कुंज अली पुंज गुंजने, कुंज कुंज अली पुंज गुंजने. बघ झंकारित झाला, बघ झंकारित झाला. सुरसरागिणी नवप्रणयाची, सुरसरागिणी नवप्रणयाची. कोकिळ छेडित आला, कोकिळ छेडित आला. नवथर सुंदर शीतल निर्झर, नवथर सुंदर शीतल निर्झर. त्यात रंगुनी गेला, त्यात रंगुनी गेला, त्यात रंगुनी गेला. ऋतुराज आज बने आला, ऋतुराज आज बने आला. नव सुमनांचा, नव कलिकांचा, नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेऊन आला, बहर घेऊन आला, बहर घेऊन आला. ऋतुराज आज बने आला, 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 ऋतुराज आज बने आला. इरा, किती गोड गायलीस तू. आणि क्रियांश मनवा, तुमच्या तबला पेटीची साथही उत्तम. हा, वाह, अगदी मंत्रमुग्ध झालो सगळे.
वसंतातला अल्लद उबदारपणा जाऊन हळूहळू उन्हाचा कडाका वाढू लागतो आणि वैशाख वणवा ग्रीष्माची चाहूल देत दाराशी येऊन ठेपतो. ताई, मी तर या तप्त ग्रीष्मावर भारूड तयार केलंय. काय भारूड? होय, शाळेच्या गॅदरिंगला ते भारूड सादर केलेलं ना मी, विंचू चावला. मग तेच डोक्यात ठेवून भारूडाची कल्पना सुचली. मग त्यातून काही जनजागृती उपदेशही काही करणार आहेस का? हो काका, ऐकाच तुम्ही आता. होऊ दे मग दणक्यात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. हो, अरे हा आला आला ग्रीष्म ऋतू आला, तापाने जीव फणफणत चालला, सूर्याचा तडाखा बसतोय अंगाला. अरे उन्हानं जीव व्याकुळ झाला, सुखाचा गारवा कुठं ना उरला, संसाराचा चटका बसतोय अंगाला. अग ग ग ग ग ग, ऊन तापतया, ऊन तापतया, ऊन तापतया, ऊन तापतय, ऊन तापतया, ऊन तापतया, ग्रीष्म जायतया. हो, अरे विकारांचे ऊन डोक्यावर तापते, वासनेचे मृगजळ डोक्यात नाचते, लोभाची ही माया जगी गाजते. अरे माठातलं पाणी घटकाभर शांत करेल, वृक्षाची सावली क्षणभर मिळेल, पण अंतरीची आग कोण विझवेल. अग ग ग ग ग ग, ऊन तापतया, ऊन तापतया, ऊन तापतया, ऊन तापतया, ऊन तापतया, ऊन तापतया, ग्रीष्म जायतया. हो महाराज महाराज, मग यावर नेमका तोडगा काय? तोडगा आहे की तोडगा. भक्तीचा आता तुम्ही मार्ग धरा, सत्कर्माचा वाढू दे रे झरा, मग शांतीची सावली येईल घरा. संत सहवासाची आस धरा, प्रयत्नांची तुम्ही पराकाष्ठा करा, मग संसारात वाहेल शीतल झरा. वा अवनी, काय मोलाचा संदेश दिलास तू यातून. ग्रीष्म म्हणजे तप्त उन्हाळा, संसारातली तगमग आणि शांती, किती सुरेख संबंध जोडलास तू. छानच. मित्रांनो, ग्रीष्म हा जरी तापमान वाढीचा काळ असला ना, तरी याचे फायदेही आहेत. हवेतील घातक जीवजंतू मरतात यामुळेच. उष्णतेमुळे हवेत आर्द्रता निर्माण होते, त्यामुळेच मग पुढे पावसाळा ऋतू सुरू होतो. उन्हाळ्यात प्रचंड उष्णता वाढून कधीकधी वळवाचा पाऊसही पडतो, मध्येच गारांचाही पाऊस पडतो. खरंय, वसंत आणि वर्षा या दोन सर्जनशील ऋतूंमधला सेतू म्हणजे ग्रीष्म. आता यानंतर वाजत गाजत येणारा ऋतू, निसर्गाला नवसंजीवनी देणारा ऋतू, वर्षा ऋतू. ताई, आम्ही तिघांनी मिळून एक छोटीशी नाटिका तयार केली. पावसाळा आला, आनंद झाला. ही अवनी आहे ना, ती आजीची भूमिका करणार आहे त्यात. फारच छान, सुरेख कल्पना. करा बरं मग सुरुवात. आजी, आज तर क्रिकेट खेळायलाही नको वाटत होतं. जमिनीतून वाफा निघत आहेत जणू. हो ना, आणि पाण्याची बाटली कधी संपते ते कळत नाही. घसा अगदी कोरडा पडतो. अरे मुलांनो, निसर्गाचे चक्र कधीच चुकत नाही. तो बघा, पश्चिमेला काळा कभिन्न ढग कसा धावून येतोय. आजी, काल पण ढग आले होते, पण पाऊस काही पडलाच नाही. पण आजचा वारा वेगळा आहे, थोडासा गारवा आहे आणि पक्षी सुद्धा घाईघाईने घरट्याकडे परतत आहेत. नीट लक्ष देऊ नये का? तो आवाज येतोय का?
अरे खरंच आला आला, पाऊस आला. बाप रे, किती मोठे थेंब आहेत हे. एक छान वेगळा वासही येतोय बघा. कसला वास आहे सांगा बघू. नाही माहित, तूच सांग. हा मृदगंध, मातीचा सुगंध. तप्त झालेली धरणी जेव्हा पावसाच्या पहिल्या थेंबाने शांत होते तेव्हा माती असा सुगंध देते. हा सुगंध जगातल्या कोणत्याही अत्तरापेक्षा वेगळा आणि खास आहे बघा. आईने आता कांदा भजी गेली तर किती बरं होईल ना. खरंय, पावसाळा आणि गरमागरम कुरकुरीत भजी. वाह, माझ्याही तोंडाला पाणी सुटलं बघ. मला पावसात भिजायला खूप आवडतं आणि समोरच्या ओहळात मित्रांसोबत डुबक्या मारायलाही. मुलांनो, पाण्यात खेळा, पण ते दूषित मात्र करू नका हां. पाण्याचे स्रोत कायम स्वच्छ ठेवूया. आजी, पावसाळ्यात सर्वत्र हिरवगार दिसतं, पण शहरात मात्र सगळीकडे पाणी साचतं, गटार तुंबतात. असं का? कारण आपण तिथली वनसंपदा नष्ट करून सिमेंटची जंगलं उभी केली. मग पाणी कसं जिरणार जमिनीत? मग आपण या पावसात संकल्प करूया, वृक्षारोपण आणि संवर्धनाचाही. होय, झाडे लावूया आणि ती जगवूया सुद्धा. प्रवासातून कुठे जाता येता वेगवेगळ्या वृक्षांच्या बियाही उधळूया. त्यातूनही काही झाडं निर्माण होतील. हो आजी, पाऊस म्हणजे नुसतं पाणी नाही. पाऊस म्हणजे नवी उमेद, नवचैतन्य, जीवनाचा नवीन उत्साह. नभ उतरले जमिनीवरती, हिरवे लेणे ल्याली धरती. नभ उतरले जमिनीवरती, हिरवे लेणे ल्याली धरती. थेंब टपोरे पडती अंगावरती, आनंद पसरे भूमीवरती, आनंद पसरे भूमीवरती. निळे सावळे ढग दाटले, पिसारा त्यांचा फुलू लागला. निळे सावळे ढग दाटले, पिसारा त्यांचा फुलू लागला. राणी थुई थुई मोर नाचले, पाऊस त्यांचा सखा जागला. पाऊस त्यांचा सखा जागला. पाऊस म्हणजे अमृतधारा, निसर्गाचा हा अनमोल ठेवा. झाडे लावा झाडे जगवा, हाच मंत्र मनी धरावा. झाडे लावा झाडे जगवा, हाच मंत्र मनी धरावा. निर्मयी अर्णवाणी अवनी, कमाल हा तुमची. किती चांगला अभ्यास केलाय रे तुम्ही साऱ्यांनी. आता पावसाळा नसला ना तरी मी मात्र आज तुम्हाला गरमागरम कुरकुरीत भजी नक्की करून घालणार. ये ताई आमची ग्रेट. आता पुढचा ऋतू, शरद ऋतू. ताई, मी एक छोटीशी कविता सादर करणार आहे आणि तिला चालही लावले माझ्या आवडीच्या गाण्याची. चला तर मग होऊन जाऊ दे बरं एक सुरेख गीत. या शरदाचा शुभ्र धवल अन शीतल सुंदर या राती. या शरदाचा शुभ्र धवल अन शीतल सुंदर या राती. सहल करूया चांदण्यात या सीमोल्लंघन ही करू संगती. सहल करूया चांदण्यात या सीमोल्लंघन ही करू संगती. या शरदाचा शुभ्र धवल अन शीतल सुंदर या राती. सहल करूया चांदण्यात या सीमोल्लंघन ही करू संगती. सहल करूया चांदण्यात या सीमोल्लंघन ही करू संगती. निळ्या नभाचा निळाईवरती चंद्र चांदवा हा हसतो. सोन फुलांच्या ताटव्यांमध्ये मंद सुगंध दरवळतो. टिपूर चांद
वा वा, अगदी शरदाच्या चांदण्यातून फिरून आल्यासारखं वाटलं बघ. मित्रांनो, पाऊस, थंडी, उष्मा विशिष्ट परिमाणात मोजता येतात ना, पण शरदातलं हे चांदणं नाही मोजता येत. ते फक्त अनुभवायचं असतं. शरदातला शुभ्र चंद्रमा म्हणजे जणू लोण्याचा गोळाच. असा हा निरभ्र आकाश आणि टिपूर चांदण्या रात्रीचा ऋतू म्हणजे शरद ऋतू. मज्जा येते हा. तुमची इतकी सगळी मेहनत, तयारी बघून. खूप छान अभ्यास केलाय तुम्ही. आता पुढचा ऋतू, हेमंत ऋतू. ताई, मी तर नाट्यछटा साजरा करणार आहे या ऋतूबद्दल. नाट्यछटा, वा. काय ही शांतता. अहो, हेमंत ऋतूची हीच तर गंमत आहे. वर्षा ऋतूचा तो आरडाओरडा संपलाय आणि हिवाळ्याची ती कडाक्याची थंडी अजून पूर्णपणे आलेली नाहीये. मध्येच कुठेतरी रेंगाळणारा हा हेमंत किती सुखावह वाटतो ना. जरा बाहेर बघा, कसं पांढरं शुभ्र धुकं पसरलं आहे आणि झाडाच्या पानावर ते दवबिंदू, जसे काही रात्री कोणीतरी मोतीच सांडून गेले. लहानपणी गावाकडे याच दिवसात आम्ही शेकोटी पेटवायचो. त्या उबदारपणाची मजा काही औरच होती. इथे शहरात शेकोटे नाहीत, पण असो, या गरम शालीच्या उभेतही थोडंफार समाधान मिळतंय. हा हेमंत फक्त निसर्गात येत नाही, तो मनालाही थोडं शांत करतो. धावपळीच्या आयुष्यात थोडं थांबा, श्वास घ्या, निसर्गात थोडं भटकून या, असंच जणू तो सांगत असतो. माझ्यासारख्या कवी मनाला हा ऋतूही पर्वणीच. हा भारी सुचतंय की या आल्हादायी ऋतूत. आता मग ऐकाच एक चारोय. दाटले धुक्याचे लोट पांढरे, निसर्ग न्हाला दवबिंदूत. दाटले धुक्याचे लोट पांढरे, निसर्ग न्हाला दवबिंदूत. फुलांचा तो गंध सोहळा, दरवळला या हेमंतात, दरवळला या हेमंतात. क्या बात है निर्मयी. तू म्हणालीस तसंच. भटकंती करण्याचा हा ऋतू, आनंदात ठेवणारा ऋतू. त्याला वसंत ऋतूचं ग्लॅमर लाभलेलं नाही, की तो कधी ग्रीष्मासारखी आगही ओकत नाही, की शिशिरासारखा हळवा होत नाही, पण एकदम हॅपनिंग ऋतू. माझा तर हा सर्वात आवडता ऋतू. चला आता थंडीने अंगावर शिरशिरी आणणाऱ्या शिशिर ऋतूला जाणून घेऊया. माझ्या गोष्टीचं नाव आहे शिकवण निसर्गाची. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटं आणि सुंदर गाव होतं. पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला होता. गावात राहणारा लहान आर्यन रोज सकाळी आपल्या आजोबांसोबत बागेत फिरायला जायचा. एक दिवस बागेत गेल्यावर त्याला खूप आश्चर्य वाटलं. बागेतल्या मोठ्या पिंपळाच्या आणि सागाच्या झाडांची पानं पिवळी पडून जमिनीवर गळून पडली होती. झाडं एकदम बोडकी आणि उदास दिसत होती. तो चिंतेत पडला आणि आजोबांना विचारलं, आजोबा, ही झाडं आजारी पडली आहेत का? त्यांची सगळी पानं का पडली? आजोबा हसले आणि त्यांनी आर्यनला एका कट्ट्यावर बसवलं. ते म्हणाले, नाही रे बाळा, हा तर शिशिर ऋतूचा महिमा आहे. शिशिर म्हणजे जुन्याला निरोप देऊन नव्याची तयारी करण्याचा काळ. काही दिवस गेले. आर्यन रोज त्या झाडांकडे बघायचा. थंडीचा कडाका वाढत होता. पण एक दिवस अचानक त्याला झाडाच्या फांदीवर एक छोटीशी रसरशीत तांबूस रंगाची पालवी दिसली. त्याला समजलं की शिशिराने झाडांची पानं नेली खरी, पण त्या बदल्यात त्यांना नवीन जन्म घेण्याचीही संधी दिली. जुनं गेलं म्हणूनच नवीन येणार होतं. शिशिराच्या त्या कडक थंडीतच आयुष्याची एक मोठी शिकवण लपलेली होती. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्या संध्याकाळी आर्यनने आपल्या वहीत लिहून ठेवलं, शिशिर म्हणजे शेवट नाही, तर एका नवीन सुरुवातीची नांदी आहे.
वा स्पृहा, किती सकारात्मक ऊर्जा देणारी कथा तुझी. खरंच निसर्गाकडून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. मित्रांनो, याच दरम्यान गावागावातून ढोल ताशांचे आवाज घुमू लागतात आणि ग्रामदेवतेचा शिमगा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. ताई, ते गावातले वानकरी पालखीसमोर गाऱ्हाणी घालताना ऐकलंयस तू? प्रत्यक्ष ते बाप्पाशीच बोलत आहेत असं वाटतं. नाही रे योगाला प्रत्यक्ष ऐकण्याचा. तुम्हीच कोणीतरी दाखवा ना मग गाराणं घालून. आम्ही नाही बुवा जमायचं. काकांना जमेल बहुधा. त्यांनी ऐकलं असेल ना खूप वेळा. काका, ऐकूया मग तुमच्याकडूनच आणि आपल्या गप्पा गोष्टींची सांगताही करूया देवबाप्पाला साकडं घालून. अरे बाळांनो, कसं जमेल ते अचानक? जमेल जमेल, करा तुम्ही सुरुवात. येस. बरं, करतो प्रयत्न. प्रत्येक ओळीनंतर तुम्ही होय महाराजा असं म्हणायचं बरं का? हा. आई, गावदेवी, ग्रामदेवता आणि या भूमीच्या राखणदारा, आज तुझ्या आशीर्वादाने ह्यो शिमगोत्सव, ह्यो गावचो सण निर्विघ्नपणे पार पडत हा रे महाराजा. या वर्षाच्या काळात कळत नकळत आमचेकडून काही वाईट चुका झाल्या असतील, कोणाचा मन दुखावला असत तर त्या चुका पोटात घे आणि आमका क्षमा कर रे महाराजा. येणाऱ्या वर्षात संपूर्ण गावाक सुखात ठेव, तसंच कुणावर कसला संकट येऊ देऊ नकोस आणि सर्वांच्या पदरात सुख समृद्धी घाल रे महाराजा. शेतीवाडीत बरकत येऊ दे, गुराढोरांका सुखी ठेव आणि चाकरमानी जे लांबून इले हत किंवा जे येऊ शकलेले नाही हत त्यांका सर्वांका जिथं हत तिथं सुखात ठेव रे महाराजा. गावची एकी कायम राहू दे आणि सर्वांच्या हातून अशीच कायम तुझी सेवा घडू दे रे महाराजा. वा काका, कमाल हा तुमची. सगळा शिमगोत्सव डोळ्यासमोर उभा राहिला बघा. मित्रांनो, असं हे निसर्गाचं ऋतुचक्र. आपल्या प्रत्यक्ष जीवनातल्या घडामोडींना, सुखदुःखांना कसं सामोरं जावं त्याची जणू शिकवण देणारं हे ऋतुचक्र. आणि म्हणूनच थोर कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे. 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. काय दोस्तानो, या 6 ऋतूंचे 6 वेगवेगळे सोहळे या नाटिकेत किती सुंदररित्या मांडले यांनी, हो ना? मला तर खूप आवडली ही नाटिका. तुम्हाला आवडली का? आम्हाला नक्की कळवा. रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली नाटिका 6 ऋतूंचे 6 सोहळे आत्ताच आपण ऐकलीत. यात सहभागी विद्यार्थी होते इरा उदय गोखले, अर्णव मकरंद पटवर्धन, निर्मयी निलेश जोशी, स्पृहा तेजराज भावे, दुर्वा मंगेश मुरुडकर, मुमुक्षा महेश्वर वझे आणि अवनी आनंद लिमये. हार्मोनियम साथ केली होती मनवा ऋषिकेश जोशी हिने, तर तबला साथ क्रियांश विश्वजित चव्हाण याने केली होती. या नाटिकेचं लेखन केलं होतं प्रकाश अनंत देवरुखकर यांनी. बालदोस्तानो, आता मात्र आपल्या बालजगत या कार्यक्रमात मी सोनाली सावंत आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच, अर्थात तुमच्या आमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.